नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा. चला मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट यांची प्रतिलिपीवर गाजलेली रहस्य कथा होल्ड अप. आणि आज या होल्डअपचा भाग पहिला. गेली 15 मिनिटं हे सगळ्यांच्या लक्षात येत होतं की सरकारी वकील आरुष काणेकर सतत कोर्टातल्या घड्याळाकडे बघत मनात अत्यंत काटेकोरपणे वेळेची नोंद करत साक्षीदाराला प्रश्न विचारत होता. वेळकाढूपणा करण्यासाठी अधूनमधून उगाचच आपल्या नोट्स चाळत होता आणि तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता. अचानक तो ताठ उभा राहिला आणि म्हणाला, दॅट्स ऑल युअर ऑनर. नंतर पाणिनीकडे वळाला आणि म्हणाला, यू मे क्रॉस पटवर्धन. पटवर्धन, तुम्हाला काही विचारायचं आहे? पाणिनी उठून उभा राहिला. आरुष काणेकरनं आपल्या पुढे टाकलेला सापळा त्यांनी ओळखला. युअर ऑनर, कोर्टाचं कामकाज संपायला फक्त 20 मिनिटं बाकी आहेत. पाणिनी पटवर्धन म्हणाला. मग त्याचा काय संबंध? न्यायाधीश एरंडे त्रासिक स्वरात म्हणाले. पाणिनी पटवर्धन हसला आणि म्हणाला, मला एवढंच म्हणायचं होतं की माझ्या उलट तपासणीत कोर्टाचं कामकाज वेळ संपल्यामुळे थांबवलेलं तुम्हाला आवडणार नाही. माझी उलट तपासणी जरा विस्तारानंच घेणार आहे मी. आपण जर ती सोमवारी सकाळपासून चालू केली तर ती मला सलग घेता येईल. जेव्हा कोर्टात बघ्यांची गर्दी नसायची किंवा इतर वकील नसत तेव्हा न्यायमूर्ती एरंडे सहकार्य करत, म्हणजे थोडंसं औदार्य दाखवत, वकिलांच्या विनंत्या मान्य करत. पण जेव्हा मोठा खटला असेल आणि गर्दी असेल तेव्हा आपला रुबाब दाखवायची सवय त्यांना होती. म्हणजे आपण वकिलांच्या प्रभावाखाली नसतो, मी म्हणेन तेच कोर्टात होईल असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. मिस्टर पटवर्धन, हे कोर्ट वकिलांच्या लहरीवर चालत नाही. ते ठरलेल्या वेळीच आपलं कामकाज संपवेल. अजून तब्बल 18 मिनिटं आहेत, हो की नाही? आपल्या हातात अजून तब्बल 18 मिनिटं आहेत, तेव्हा तुम्ही क्रॉस चालू करा. त्यांनी पाणिनीला बजावलं. ठीक आहे, पाणिनी म्हणाला. उठून त्याने आपल्याकडचे कागदपत्र चाळण्याचं थोडा वेळ नाटक केलं. तेवढ्या वेळा त्यांनी पुढची रणनीती ठरवली. त्याला ज्या साक्षीदाराची उलट तपासणी घ्यायची होती ती अत्यंत चतुर स्त्री होती. सहजासहजी त्याच्या जाळ्यात अडकणारी नव्हती. आणि तिला जर उलट तपासणीत आडवं केलं नाही तर आरोपीवर 100% आरोप सिद्ध होणार अशी आत्ता स्थिती होती. तिला हादरवू शकेल असा एकच हुकमी पत्ता पाणिनी पटवर्धनच्या हातात होता, पण तो एकच होता. आणि आज कोर्टाचं कामकाज संपण्यापूर्वी ते हुकमाचं पान खेळायची वेळ योग्य नव्हती. पण ते सोमवारी कोर्ट सुरू झाल्यावर खेळायचं ठरवलं तर आत्ता उरलेली 15-20 मिनिटं ही फालतू प्रश्न विचारण्यात घालवावी लागणार होती. आणि तसं झालं तर न्यायाधीश घरी जाताना ती बाई जे बोलेल त्यावर विश्वास ठेवून घरी जाणार होते. आणि तसं झालं तर त्यांचं मत ती बाई बोलतीये ते खरंच आहे असं होणार होतं. पाणिनीने निर्णय घेतला आणि तो साक्षीदाराच्या पिंजऱ्याच्या जवळ गेला. मिसेस मरुशिका मतकरी, तो सहज संवाद सुरू करत म्हणाला, वेगळंच नाव आहे तुमचं. पहिल्यांदाच ऐकतोय मी हे नाव. काय अर्थ काय आहे त्याचा? शंकराचा आशीर्वाद लाभलेली, ती म्हणाली. मिस्टर पटवर्धन, तुम्ही माझ्या नावाचा अर्थ विचारायला नक्कीच इथे कोर्टात आलेले नाही आहात. तिच्या देहबोलीवरनं वाटत होतं की पाणिनीच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायची तिची तयारी होती. तर मग मरुशिका, तुमचा दावा आहे की होल्डअप करणारी म्हणजे तुमच्या गाडीवर डाका घालणारी व्यक्ती ही आरोपी होता? हो मिस्टर पटवर्धन. तुम्ही पहिल्यांदा कधी पाहिलं आरोपीला? म्हणजे तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही आरोपीला कधी बघितलं?
होल्डअपच्या दिवशी, म्हणजे त्या रात्री, मिस्टर कामोद कुमटेकर हा सिग्नलला गाडी थांबवून उभा होता. अचानक कुठून तरी आरोपी तिथे अवतीर्ण झाला आणि त्यांनी कामोदच्या डोक्याला बंदूक लावून शांतपणे त्याचं पाकिट, हिऱ्याची टायपेन आणि माझी पर्स हिसकावून घेतली. हे सगळं काय चाललंय हे माझ्या लक्षात यायच्या आत तो माणूस कोपऱ्यावर ठेवलेला त्याच्या गाडीत जाऊन बसला आणि निघून सुद्धा गेला. मरुशिका म्हणाली, अच्छा, आणि मग कामोदनं त्याचा पाठलाग केला? पाणिनीने विचारलं. असला वेडेपणा त्यांना केला नाही पटवर्धन. अहो, त्याच्या हातात बंदूक होती. कामोद गाडीतनं उतरला, चौकातल्या दुकानात गेला, त्यांनी तिथनं पोलिसांना फोन लावला. बाहेर जाऊन का केला बरं त्यांनी फोन? गाडीतनं मोबाईल लागला नाही. मग तुम्ही काय केलं? मी थोडा वेळ गाडीत बसून राहिले, पण मला फार वेळ थांबता येणार नव्हतं. अच्छा, मग किती वेळ तुम्ही थांबून होतात गाडीत? 5 मिनटं. तेवढ्यात वायरलेस गाडी आली. अच्छा, पुढे? कामोद पोलिसांशी बोलायला गेला तेव्हा एक तरुणी गाडीतनं आली आणि मला बघून तिने तिची गाडी माझ्या पुढे जाऊन पार्क केली. तिला ओळखत होते मी. हा सगळा प्रसंग बघणाऱ्या रस्त्यावरच्या एका माणसाला मी विनंती केली की मिस्टर कुमठेकर येईपर्यंत मला थांबणं शक्य नाही. मी माझ्या घरी, म्हणजे मरुशिका व्हिला या माझ्या बंगल्यावर जातीये. कमोद आला तर तुम्ही त्याला सांगा की मी गेली आहे म्हणून, आणि पोलिसांना काही लागलं तर मी उपलब्ध आहे. नाही, पण मग तुम्ही पोलिसांशी बोलायला का थांबला नाहीत? कामोदला सगळं माहीत होतंच की. मग पुन्हा मी कशाला हवी असणार होते त्यांना? पोलीस आपले नोकर आहेत. आपल्या इन्कम टॅक्समधनं त्यांना पगार मिळतो पटवर्धन. त्यांना हवं तेव्हा ते माझ्या घरी येऊन माहिती घेऊ शकत होते ना. डाका पडला त्यावेळी तुम्ही कामोद बरोबर होतात? किती वेळा उत्तर द्यायचं या प्रश्नाचं मिस्टर पटवर्धन? मी होते. तिथून कुठे गेला तुम्ही कामोदना सोडून? मरुशिका व्हिला नंबर 2 या माझ्या घरी. तुमच्या मालकीची आहे ती मिळकत? भाड्याची आहे, पण मी वापरते. होल्डअपच्या वेळी तुम्ही कमोदसह तुमच्या या घराकडे निघाला होतात? हो. आणि तुम्हाला बघून थांबलेली ती तरुणी कोण होती? ती मिस सिया माथुर. तुमची परिचित? मैत्रीण आणि नोकर. तुमच्याकडे काम करते ती? तुम्हाला त्यापेक्षा असं विचारायचं आहे का पटवर्धन की होल्डअपच्या दिवशी ती माझ्याकडे कामाला होती का असं? हो. ती मॅनेजर होती. आणि तिने तुम्हाला होल्डअपच्या ठिकाणी बघितलं आणि बरोबर घेतलं? नाही. तुम्ही तसं म्हटल्याचं मला समजलंय. तुम्ही मला अडकवायला बघताय पटवर्धन. पण मी तुम्हाला सांगितलं की होल्डअप नंतर कमोदनं चौकात गाडी नेली आणि तिथल्या दुकानातून फोन केला. मला सिया माथुरनं तिच्या गाडीत घेतलं. ते अंतर होल्डअपच्या जागेपासून 100 ते 150 फुटांवर होतं. तुम्हाला कशात अडकवायचा हेतू नव्हता माझा. मी जनरल बोलत होतो. पण मी नाही ना जनरल बोलू शकत. मी शपथ घेतली आहे. मरुशिका म्हणाली आणि कोर्टात तिच्या या उत्तरामुळे हास्याची लकेर उठली. पाणिनी नाटकीपणानं आपली नजर साक्षीदारावरून आपला गुप्तहेर मित्र कनक ओजसकडे वळवत म्हणाला, मिस्टर कनक ओजस, माझ्या ऑफिसमध्ये लायब्ररी रूममध्ये बसलेल्या सिया माथुरला इकडे घेऊन येशील का? त्यांनी मरुशिकाच्या चेहऱ्याकडे बघितलं, भावनाहीन. हां, तर मग मरुशिका मॅडम, तुमची खात्री आहे की होल्डअपच्या ठिकाणी आलेली आणि तुम्हाला गाडीतून घेऊन जाऊन मदत करणारी स्त्री म्हणजे सिया माथुर हीच होती? मरुशिकानं अत्यंत प्रयत्नपूर्वक आपले भाव लपवले. अगदी गिळलेला आवंडासुद्धा कोणाला दिसणार नाही याची तिने काळजी घेतली, पण ती बोलली नाही. उत्तर द्याल माझ्या प्रश्नाचं? पाणिनीने विचारलं. ती भानावर आली, सावरली. अर्थात मिस्टर पटवर्धन, ती माथुरच होती. पण तिने पाणिनीच्या नजरेला नजर न देता उत्तर दिलं. सियाला तुम्ही कधीपासून ओळखताय? गेल्या 8 महिन्यांपासून. होल्डअप होण्यापूर्वी किती महिने? 2 महिने.
मरुशिका व्हिला या नावानं प्रसिद्ध असलेल्या नाईट क्लबच्या चेनच्या तुम्ही मालकीण आहात. चेन अशी नाही हो, फक्त 3 क्लब आहेत. ठीक आहे ना, तुम्ही चालवता का ते क्लब? हो. आणि तुम्ही बारगर्ल्स म्हणून स्त्रियांची नेमणूक केली आहे? हो, पण बारगर्ल म्हटल्यावर जे चित्र डोळ्यांसमोर येतं ना, तशी आमच्याकडे पद्धत नाही आहे. आम्ही त्यांना मॅनेजरचा दर्जा देतो. एकूण किती जणी येत्या? 18 जणी. तुम्ही चांगल्या व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाता. माझा प्रयत्न असतो तसा. तुमच्या सर्वच्या सर्व म्हणजे तिन्ही लाईट क्लबशी रोज रात्री संपर्कात असता? हो. तिथे जाऊन तुम्ही रोज आढावा घेता सगळ्यांच्या कामाचा? हो, तसा प्रयत्न करते मी. होल्डअप होण्यापूर्वी 2 महिने आधीपासून तुम्ही सिया माथुरला ओळखत होता? मगाशी उत्तर दिलंय मी. मी पुन्हा विचारतोय. हो. आणि या 2 महिन्यात तुम्हाला ती रोज भेटत होती? अगदी रोजच असं नाही. जवळजवळ रोज? हो, तसं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेपर्यंत तुम्ही आरोपीला पाहिलं नव्हतं? नव्हतं. आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं? नव्हतं पाहिलं. तरीसुद्धा एक कटाक्ष टाकून तुम्ही आरोपीला पाहिलं एक क्षण? कटाक्ष वगैरे नाही हा पटवर्धन, मी थेट त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते. मग हा होल्डअप फार पटकन घडला? फार पटकन, एखाद्या अनुभवी माणसानं करावा ना तसा. न्यायाधीशांनी हातोडा आपटला. अनुभवानी माणसाने करावा हे शब्द काढून टाका, तो साक्षीदाराचा अंदाज आहे. पाणीनी नाराज झाला. आधीच साक्षीदाराच्या उत्तरानं न्यायाधीश कणेकरांचं मत प्रदूषित झालेलं होतं. तुम्ही आरोपीला खूप कमी कालावधी पाहिलं नाही का? आपल्या आवाजात सहजपणा आणत पाणिनीनं विचारलं. कमी कालावधी कशाला म्हणायचं, हे व्यक्तीनुसार बदलतं पटवर्धन, ती उर्मट्टपणे म्हणाली. म्हणजे कदाचित 1 मिनिटांपेक्षा कमी? कदाचित. अर्ध्या मिनिटापेक्षा कमी? असेलही कदाचित. तुम्ही सिया माथुरबरोबर गाडीनं विला नंबर 2 मध्ये आला? हो. किती अंतर होतं होल्डअप झाल्याच्या ठिकाणापासून ते व्हिला नंबर 2 पर्यंत? पाणिनीने विचारलं. अर्धा किलोमीटर पण नसेल. किती वेळ लागला जायला? काही मिनिटं लागली. होल्डअपचं नाट्य घडायला जेवढा वेळ लागला त्याच्या चौपट वेळ व्हिलावर जायला लागला? शक्य आहे. 5 पट जास्त? कदाचित. 6 पट? मला खरंच माहिती नाही हो पटवर्धन. तुम्हाला या कोर्टाची अशी समजूत करून द्यायची आहे का की एकदाच कटाक्ष टाकून होल्डअप करणारी व्यक्ती म्हणजे आरोपी आहे असं तुम्ही ओळखलं, पण जिच्याबरोबर तुम्ही गाडीतनं होल्डअपच्या ठिकाणाहून व्हिलावर गेलात ती सिया माथुरच होती याची तुम्हाला खात्री नाही? पाणिनीनं विचारलं आणि अचानक तिच्या डोळ्यात विजयाची चमक पाणिनीला दिसली. मी असं म्हणाले होते मिस्टर पटवर्धन की ती सिया माथुर होती याची मला खात्री होती. पाणिनीने कोर्टाच्या दारात बघितलं. तिथं कनक ओजस एकटाच उभा होता. त्यांनी पाणिनीकडे बघून हळूच नकारार्थी मान हलवली. कनक, सियाला कोर्टात हजर करायला माझी काही हरकत नाही. जर मरुशिका यांची खात्री असेल तर मी त्यांचा शब्द मानायला तयार आहे. धन्यवाद. गोडपणे हसत मरुशिका म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावर आपण पाणिनी पटवर्धनला कसे पुरून उरलो असे भाव होते. पाणिनीने पटकन घड्याळाकडे बघितलं. मगाशी 13 मिनिटं तो झगडत होता, पण मरुशिका जे काही म्हणतीये ते खोटं आहे हे त्याला सिद्ध करता आलेलं नव्हतं. त्यात आणखीन वाईट हे होतं की आपण पाणिनीला पुरून उरलोय हे तिला समजलं होतं, त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. उरलेली वेळ म्हणजे कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत स्वतःला जास्त अपमानित करून घेणं हे पाणिनीला परवडणारं नव्हतं. तुम्ही आरोपीला नंतर पुन्हा पाहिलं? हो मिस्टर पटवर्धन. कधी नेमकं? पोलीस चौकीत, ओळख परेडच्या वेळेला. आणि आरोपीला तुम्ही त्या रांगेतल्या अनेक माणसांमधनं बरोबर ओळखलं? निस्संदेहपणे. आणि तुम्ही होल्डअपच्या तारखेपासून पोलीस चौकीत ओळख परेड होईपर्यंतच्या कालावधीत आरोपीला बिलकुल पाहिलं नव्हतं याची खात्री आहे? 100%. तुमच्याबरोबर ओळख परेडमध्ये कोण होतं? मिस्टर कामोद.
तुम्ही तिथे एकत्र होतात. अर्थात स्वाभाविकपणे. तुम्ही स्वाभाविकपणे असा शब्दप्रयोग आता का वापरलात? कारण होल्डअपमध्ये आम्ही एकत्र ओलीस ठेवले गेलो होतो आणि स्वाभाविकच आम्ही असं गृहीत धरलं होतं की पोलिसांनाही असंच हवं असेल की आम्ही त्याला एकत्र ओळखावं. मग तुम्ही आरोपीला एकत्र ओळखण्याऐवजी एकाच वेळी एक अशा पद्धतीनं का नाही ओळखलं? त्यामुळे ओळख अधिक खात्रीपूर्वक पटवता आली असती ना. ते मला विचारायच्या ऐवजी पोलिसांना विचारा ना. तुम्ही एकत्र ओळखावं आरोपीला याबद्दल पोलिसांनी काही कारण सांगितलं का? हो. काय काय सांगितलं कारण? ते ऐकू होईल बरं का, हिअरसे. न्यायाधीश म्हणाले. नाही, सांगू दे ना, सांगू दे, आमची काहीही हरकत नाहीये. सरकारी वकील आरुष काणेकर हसून म्हणाला. तुम्ही रेकॉर्डवर चुकीचा आणायचा पायंडा पाडू नका हो. ऐकीव पुरावा कोर्ट मान्य करणार नाही बरं का. आणि त्याचबरोबर उगाच वेळकाडूपणाचं धोरण सुद्धा अवलंबू देणार नाही. पटवर्धन, चालू करा तुम्ही. न्यायाधीश म्हणाले. बरं, तुमच्यापैकी आधी कोणी ओळखलं? पाणिनीने विचारलं. आम्ही एकाच वेळी ओळखलं, मरुशिका म्हणाली. त्याला रांगेत पाहिल्या पाहिल्या लगेच ओळखलंत? नक्कीच, खात्रीलायकपणे ओळखलं मिस्टर पटवर्धन. आणि कामोद यांनी सुद्धा तुमच्या बरोबरीनं तसंच केलं? हो. ओळख पटवताना नेमकं काय केलं? त्याच्या दिशेनं बोट करून दाखवलं. मिस्टर कामोद यांनी काय केलं? बोट दाखवलं. तुम्ही दोघांनी एकाच वेळी बोट दाखवलं? दोघांनी एकाच वेळी दाखवलं मिस्टर पटवर्धन. अगदी सेकंदाचा सुद्धा फरक पडला नाही. होल्डअप झालेल्या दिवसानंतर ओळख परेडच्या दिवसापर्यंत तुम्ही त्याला पाहिलेलं नव्हतं? नव्हतं. मगाशी विचारलं की तुम्ही. न्यायाधीशाने हातोडा आपटला आणि म्हणाले. तुम्ही फक्त उत्तरं द्या पटवर्धनांना. त्यांनी आधी काय केलं, काय केलं नव्हतं हे सांगू नका. नाही, नव्हतं पाहिलं मी. तुम्ही फोटो पाहिला होता आरोपीचा? या प्रश्नावर मरुशिका जरा अस्वस्थ झाली. उत्तर द्या. पाणिनी कडाडला. हो, म्हणजे किती दिवस आधी? म्हणजे ओळख परेडच्या किती दिवस आधी? 1 दिवस. अरे वा. आणि कोणी दाखवला तुम्हाला तो फोटो? मिस्टर कामोद यांनी. त्यावेळी कामोद बरोबर कोण होतं? पोलीस अधिकारी. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रांगेतनं आरोपीला ओळखलं त्याआधी तुम्ही फोटोचा अभ्यास केला होता? मी असं म्हणेन की मी फोटो पाहिला होता. जेव्हा तुम्ही फोटो पाहिलात तेव्हाच्या परिस्थितीचं वर्णन करा. मी व्हिला नंबर 3 मध्ये होते. साध्या वेशातल्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर कमोद तिथे आला आणि मला म्हणाला, मरुशिका, ह्या लोकांनी आपल्याला लुटणारा माणूस पकडलाय. माझं पाकिट आणि तुझी पर्स त्यांनी मिळवली आहे. त्यांना पैसे मिळाले नाही त्यात. माझी टायपिंगसुद्धा नाही मिळाली त्यात. मग त्या पोलीस अधिकाऱ्याने काही सांगितलं का? हो, तो म्हणाला की आम्हाला जोपर्यंत आम्ही पकडलेल्या माणसाबद्दल खात्री वाटत नाही तोपर्यंत तुम्ही उगाचच ओळख परेडमध्ये यायचा त्रास घेऊ नका. अच्छा. आणि मग त्यांनी तुम्हाला आरोपीचा फोटो दाखवला? हो. आणि तो पोलिसांनी काढलेला फोटो होता? हो. म्हणजे तुम्ही तो फोटो बघण्यापूर्वी मिस्टर कामोदनं तो बघितलेला होता? अर्थात ना, म्हणजे तसं असणारच. आणि तुम्ही फोटो ओळखला? मला म्हणायचं होतं की तो फोटो अगदी होल्डअप करणाऱ्या माणसासारखा होता. आणि तो तुम्ही ओळखल्यावरच तुम्हाला पोलीस चौकीत ओळख परेडसाठी यायची व्यवस्था केली गेली? हो. तुम्ही फोटो पाहिला तेव्हा तुम्हाला खात्री होती त्याच माणसाचा फोटो असल्याची? चांगलीच खात्री होती. आणि मिस्टर कामोदना? त्यांची पण होती. तुम्हाला काय माहिती? त्यांनीच सांगितलं की हो मला तसं. फोटोसुद्धा त्यांनीच दाखवला? हो. आणि तो तुम्हाला दाखवताना कामोद यांनी असं सांगितलं की मरुशिका हा तो माणूस आहे ज्यांनी होल्डअप केला, किंवा या आशयाचे शब्द, नाही का? तो म्हणाला त्या माणसाला त्यांनी ओळखलंय, होल्डअप करणारा माणूस म्हणून. त्यांनी मला असं सुचवलं की मी पण एक नजर टाकावी त्याच्याकडे आणि तोच माणूस असल्याची खात्री करून घ्यावी. म्हणजेच ओळख परेडला जाण्यापूर्वी तुम्ही त्या फोटोचा चांगला अभ्यास करून आरोपीच्या शारीरिक वैशिष्ट्यांशी आणि चेहऱ्याशी चांगल्या परिचित झालेल्या होतात. मी तशा पद्धतीनं मांडणी करणार नाही उत्तराची मिस्टर पटवर्धन. मी केली आहे ना तशी मांडणी. तुम्ही फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी फोटो पाहिला होता. त्याचा अभ्याससुद्धा केला होता? नाही, अभ्यास नव्हता केला. म्हणजे न अभ्यासताच तुम्ही ओळख पटवली?
नाही सॉरी, अभ्यास केला होता. आणि अभ्यास करून आरोपीच्या शारीरिक वैशिष्ट्यांशी चेहऱ्याशी परिचित झालेल्या होतात तुम्ही, नाही का? हो. म्हणजे पोलीस चौकीत जाण्यापूर्वी तुम्ही आरोपीची ओळख पटवली होती? नाही. पण तुम्ही त्याचा फोटो ओळखलात? पण फोटो ओळखला म्हणजे आरोपी नाही ना. पण तुम्ही ओळख पटवली का? हो. खात्रीशीर? हो. आणि तुम्ही तसं पोलिसांना सांगितलं? हो. जर फोटोग्राफ बघून तुमची खात्री झाली होती की तोच होल्डअप करणारा माणूस आहे, तर तुम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी ओळख परेडसाठी चौकशीत कशाला गेलात? कारण मला वाटतं की पुरावा म्हणून तिथे जाऊन ओळखणं आवश्यक आहे असं त्यांच्याकडनं सुचवलं गेलं. याचा अर्थ कोर्टात देण्यायोग्य पुरावा निर्माण करण्यासाठी तुम्ही चौकीत गेलात. युअर ऑनर, मी पुरावा निर्माण करणं या शब्दाला हरकत घेतोय. सरकारी वकील आरुष काणेकर उठून उभा राहत म्हणाला, मान्य आहे. पुरावा पुरवण्यासाठी तुम्ही चौकीत गेला होतात? पाणिनीनं विचारलं. ओळख परेडचा तोच एकमेव हेतू नसतो का मिस्टर पटवर्धन? हे बघा, प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, उत्तरादाखल तुम्ही मला प्रतिप्रश्न करू नका. हो. आणि तुम्हाला हे माहिती होतं की ओळख परेडच्या रांगेत जे वेगवेगळे लोक असतील त्यात आरोपी असणार आहे? हो. आणि आरोपीला तुम्ही फोटोवरून आधीच ओळखलं होतं? हो. ज्यावेळी मिस्टर कामोद यांनी तुम्हाला आरोपीचा फोटो दिला त्यावेळी त्यांनी तुम्हाला आरोपीशिवाय इतरही काही माणसांचे फोटो दिले का? आणि असं विचारलं का की ह्यापैकी कुठल्या माणसानं होल्डअप केलं आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, असं नाही केलं त्यांनी. तो म्हणाला, मरुशिका, आपल्याला होल्डअप करणारा माणूस पोलिसांना मिळालाय. आपले पैसे मिळालेले नाहीत, पण माणूस मिळालाय. हा बघ त्याचा फोटो. पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला सांगितलं की हा होल्डअप करणारा माणूस आहे आणि नंतर त्याने विचारलं की जरा बघून घे, हाच आहे ना तो? हे बरोबर आहे ना? त्यांनी विचारलं मला. नंतर पोलिसांनी तुम्हाला विचारलं की ओळख परेडच्या रांगेतनं तुम्ही आरोपीला ओळखू शकाल असं तुम्हाला वाटतंय ना? हो. आणि तुम्ही त्याला काय सांगितलं? मी खात्री दिली त्याला. ती खात्री देताना तुमच्याजवळ तो फोटोग्राफ होता? नाही, मी तर त्यांना परत दिला होता. त्यांना म्हणजे पोलिसांना का कामोद यांना? पोलिसांना. नंतर जेव्हा तो पोलीस म्हणाला की तुम्हाला चौकीत जाऊन ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखायचं आहे, तेव्हा तुम्ही तो फोटो पुन्हा एकदा पाहिलात? हो. का बरं? मला खात्री करायची होती. कशाची? तोच माणूस आहे ना याची. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा फोटो बघितला तेव्हा खात्री नव्हती? होती ना, नक्की होती. मग आताच तुम्ही म्हणालात ना की खात्री करण्यासाठी पुन्हा फोटो बघितला. म्हणजे मी त्याला रांगेतल्या माणसातनं वेगळा ओळखू शकीन याची खात्री करून घेण्यासाठी पुन्हा फोटो पाहिला असं म्हणायचं होतं मला. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याला रांगेतनं ओळखणार होतात. तुम्ही ओळखणार होतात ते डाका पडल्याच्या वेळी तुम्ही पाहिलेल्या आठवणींच्या आधारावर नाही, तर फोटोशी तुलना करून, नाही का? दोन्हीच्या आधारे. पाणिनीनं पुन्हा घड्याळ बघितला. तुम्ही पुन्हा का बघितलात फोटो? ओ युअर ऑनर, आमचं ऑब्जेक्शन आहे बरं का याला. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला जातोय, वेळ वाया घालवला जातोय. आरुष काणेकर उभा राहत म्हणाला, सस्टेंड. हा प्रश्न विचारला गेलाय, उत्तर देऊन झालंय. पुढचे प्रश्न विचारा पटवर्धन. मी आता तुम्हाला 2-3 प्रश्न विचारणार आहे. डाका पडलं त्यावेळी काय घडलं या संदर्भात. तुम्ही तुमच्या व्हिला नंबर 2 कडे जात होतात तेव्हा? हो. तुम्ही तेव्हा कुठला ड्रेस घातला होता? आत्ता मी जो अंगात घातलाय तोच त्या दिवशी होता. आणि मला वाटतं तुमच्याकडे आत्ता जी पर्स आहे तीच त्या दिवशी होती. हो, मरुशिका म्हणाली आणि तिने पटकन आपली जीभ चावली. सॉरी पटवर्धन, ही नव्हती पर्स, कारण माझी पर्स त्यांनी पळवली होती ना. तिने उत्तर बदलून सावरण्याचा प्रयत्न केला. होल्डअपचा प्रसंग लक्षात आहे चांगला? हो, चांगला. मिस्टर कुमठेकर, हा तुमचा जुना स्नेही आहे. बऱ्यापैकी जुना. तो सिगरेट ओढतो? हो. डाका पडला त्यावेळी तो सिगरेट ओढत होता? मला जरा आठवून बघू दे. आपली 2 बोटं हनवटीवर चोळत ती म्हणाली. ज्यावेळी मिस्टर कामोदनं आपली गाडी सिग्नलला थांबवली होती, हां, तेव्हाच मी म्हणतोय, तेव्हा त्याच्या ओठात सिगरेट होती का? आणि गाडीचा लायटरपाशी झुकून ती पेटवत असताना डाका घालणारा माणूस त्याच्या दारापाशी आला,
त्यामुळे त्या माणसानं दार उघडेपर्यंत तो तुम्हाला दिसला नाही. हे बरोबर आहे का नाही मी म्हणतोय ते? पाणिनी म्हणाला. तिने उत्तर दिलं नाही. तेवढा वेळ शांततेत गेला. न्यायमूर्ती एरंडे आपल्या खुर्चीत चुळबुळले. त्यांची नजर घड्याळाकडे गेली. उत्तर द्या. सॉरी, माझ्या मनात वेगळे विचार चालू होते. काय विचार काय होते? नाही, ह्या आपल्या केसबद्दल नव्हते. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला जरा पुन्हा सांगा ना तुमचा प्रश्न, माझं लक्ष नव्हतं हो. कोर्टाच्या कारकुनानं पाणिनीनं विचारलेला प्रश्न भावनाहीन स्वरात पुन्हा वाचून दाखवला. ज्यावेळी मिस्टर कामोदनं आपली गाडी चौकात सिग्नलला थांबवली होती तेव्हा त्यांनी ओठात सिगरेट ठेवली होती आणि गाडीच्या लायटरपाशी झुकून ती सिगरेट पेटवत असताना डाका घालणारा माणूस गाडीच्या दारापाशी आला. त्यामुळे त्या माणसानं दार उघडेपर्यंत तो तुम्हाला दिसला नाही. हे बरोबर आहे का नाही मी म्हणतोय ते? नाही, नक्की नाही सांगता येणार. पुढे झुकून लायटर हातात घेऊन पुन्हा ताट बसत असताना त्या गुंडानं कामोदच्या डोक्याला पिस्तूल लावलं. त्याला हात वर करायला लावले. त्यामुळे कामोदच्या हातातला लायटर खाली पडला, सीट कव्हरवर पडला. त्यामुळे सीट कव्हरला जळल्यामुळे भोग पडलं. हो का नाही? तुम्हाला विश्वास नसेल मरुशिका तर कामोदच्या गाडीचे फोटो बघा तुम्ही. तुम्ही म्हणाला तसं काही घडलेलं असावं असं वाटायला लागलंय. सीट कव्हर जळल्यामुळे बऱ्यापैकी धूर झाला असेल गाडीत, नाही का? तुम्ही ते मिस्टर कमोदना विचारा ना, तेच योग्य होईल नाही का? मी तुम्हाला विचारलाय प्रश्न. मला नाही वाटत मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. का? मिस्टर पटवर्धन, मी हाडामासाची स्त्री आहे, यंत्र नाही आहे. धाका पडत असताना त्यातल्या प्रत्येक मिनिटाचा तपशील आठवेल कसा? का बरं? आरोपीच्या प्रत्येक बारकाव्याचा तपशील लक्षात ठेवलाय की तुम्ही? अगदी बारकाव्याने नाही, ढोबळ तपशील. अच्छा, त्याचे डोळे कसे होते? घारे, तपकिरी, काळे? मरुशिकानं पिंजऱ्यातल्या आरोपीकडे बघितलं. नाही, त्याच्याकडे बघू नका. तुमच्या आठवणीच्या आधारे सांगा. मला माहीत नाही. होल्डअपच्या दिवशी त्यांनी कुठले कपडे घातले होते? आत्ता त्याच्या अंगात आहेत तेच. अच्छा, आणि ओळख परेडच्या वेळी कुठले होते? आय एम सॉरी, मला नाही सांगता येणार होते. ज्या चौकात डाका पडला तेव्हा मिस्टर कामोद कुठल्या गल्लीत होता? रस्त्याच्या मध्यभागाजवळची गल्ली का कोपऱ्याजवळची? रस्त्याच्या बाजूची. मग डाका घालणाऱ्या माणसानं जेव्हा गाडीचं दार उघडलं तेव्हा? सॉरी, माझी चूक झाली. मला आत्ता आठवलं, ती रस्त्याच्या बाजूची गल्ली नव्हती, ती उजव्या बाजूच्या गल्ली होती. नक्की किती वाजता डाका पडला? 13 सप्टेंबरला डाका पडला. मी तारीख नाही, वेळ विचारली. रात्री नेमका किती वाजता? रात्री हो, केव्हा तरी. 9 वाजता? नाही लक्षात, घड्याळ नाही पाहिलं मी. 10 वाजता? आठवत नाही म्हणाले ना, घड्याळ नाही बघितलं मी तेव्हा. 11 वाजता? सॉरी पटवर्धन, मला थांबा. 11च्या आधीच असणार ना, कारण औषधांची दुकानं 11ला बंद होतात. न्यायाधीश एरंडे थोडे खाकरले. 5 वाजलेत. उद्या आणि परवा सुट्टी आहे. कोर्ट आपलं काम सोमवारी 10 वाजता सुरू करेल. न्यायाधीश एरंडे आसनावरनं उठून म्हणाले आणि आपल्या चेंबरकडे निघाले. मित्रांनो, होल्डअपचा हा पहिला भाग इथेच संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.